नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उत्पादनासंदर्भात जो दुसरा नियम आहे त्या नियमाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला आज जो अभ्यास करायचा आहे तर तो अभ्यास हा परिमाण प्रत्यय नियम जो आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये लॉ ऑफ रिटर्न टू स्केल असं म्हटलं जातं. तर हा लॉ ऑफ रिटर्न टू स्केल आपल्याला आज अभ्यासायचा आहे. तर या अगोदरच्या तासामध्ये आपण बदलत्या प्रमाणाचा नियम जो आहे तो अभ्यासला आणि मग बदलत्या प्रमाणाचा नियम जो होता तर हा बदलत्या प्रमाणाचा नियम अल्पकाळामध्ये प्रति असतो, अल्पकाळामध्ये तो लागू पडतो. कारण अल्पकाळामध्ये आर्थिक विश्लेषण करत असताना उत्पादनाचे घटक हे काही उत्पादनाचे घटक स्थिर असतात तर काही बदलते उत्पादनाचे घटक असतात आणि मग अल्पकाळामध्ये सर्व उत्पादनाचे घटक बदलणं शक्य नाही. त्यामुळे अल्पकाळामध्ये केवळ बदलत्या उत्पादन घटकामध्ये बदल करून उत्पादन निर्मितीही केली जाते आणि मग तेव्हा अल्पकाळामध्ये बदलत्या प्रमाणाचा नियम हा प्रत्ययश येतो. या उलट दीर्घकाळात जर आपण विचार केला तर दीर्घकाळात सर्वच उत्पादनाचे घटक हे बदलणारे असतात आणि मग दीर्घकाळामध्ये सर्व उत्पादनाचे घटक बदलणारे असल्यामुळे आपण यामध्ये स्थिर उत्पादनाचे घटक असतील किंवा बदलते उत्पादन घटक असतील तर या दोन्हीमध्ये मात्र काय होते, बदल होताना दिसतो. आणि मग दीर्घकाळामध्ये हे उत्पादनाचे घटक जे आहेत तर हे घटक या प्रकारचं वर्गीकरण हे फक्त आपण अल्पकाळामध्ये करू शकतो, परंतु दीर्घकाळामध्ये सर्व उत्पादनाचे घटक हे बदलणारे असतात आणि त्यामुळे मग उत्पादन प्रतिफलासाठी दीर्घकाळाचा विचार करत असताना परिमाण प्रत्यय नियमाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि मग यामध्ये हा जो परिमाण प्रत्यय नियम आहे तर परिमाण प्रत्यय नियम हा दीर्घकाळासाठी लागू पडतो आणि मग दीर्घकाळामध्ये आपण पाहतो की उत्पादनाचे सर्व घटक हे एकाच वेळी आणि एकाच प्रमाणात जर आपण वाढवत नेले तर तेव्हा काय होतं, प्रथम सीमांत उत्पादन अथवा त्याला आपण प्रतिफल म्हणतो तर हे प्रतिफल वाढत जाते आणि नंतर काही काळ ते स्थिर राहते आणि उत्पादनाचे प्रमाण आणखीन आपण पुढे वाढवत गेल्यास शेवटी हे जे सीमांत उत्पादन आहे ते सीमांत उत्पादन घटू लागते. आणि मग जशा आपण बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये जशा आपण उत्पादन फलाच्या 3 अवस्था पाहिल्या तर त्याचप्रमाणे परिमाण प्रत्यय नियमामध्ये सुद्धा आपल्याला जे काही प्रतिफलाच्या 3 अवस्था आहेत ते 3 अवस्था यामध्ये सुद्धा अभ्यासायच्या आहेत. तर आपण एवढंच लक्षात ठेवायचं की परिमाण प्रत्यय नियम हा कोणत्या काळासाठी आहे तर हा दीर्घकाळासाठी परिमाण प्रत्यय नियम हा महत्त्वाचा आहे. आणि मग दीर्घकाळात जेव्हा उत्पादनाचा आपण जो नियम अभ्यासणार तो नियम असणार परिमाण प्रत्यय नियम, त्याला आपण लॉ ऑफ रिटर्न टू स्केल असं म्हणतो. तर हा परिमाण प्रत्यय नियम हा दीर्घकाळामध्ये खरा ठरतो. तर मग आता हा जो उत्पादनाचा नियम आहे परिमाण प्रत्यय नियम तर याची व्याख्या पण आपल्याला सांगता आली पाहिजे की परिमाण प्रत्यय नियम जो आहे तर त्यामध्ये मग त्याची व्याख्या सांगत असताना त्याची व्याख्या अशी आहे की उत्पादनाचे सर्व घटक एकाच वेळी सारख्याच प्रमाणात बदलले तर त्यामुळे जे उत्पादन किंवा हे उत्पादन होते त्यास उत्पादनाचे प्रतिफल ज्याला आपण रिटर्न टू स्केल असं म्हणतो तर उत्पादनाचे प्रतिफल म्हणतात. यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की उत्पादनाचे सर्व घटक हे एकाच वेळी सारख्या प्रमाणात बदलले असता हे उत्पादन आपल्याला मिळत असतं. आणि मग परिमाण प्रत्यय नियम जो आहे
तर या परिमाण प्रत्यय नियमाची व्याख्या आपल्याला ही एका ओळीमध्ये सांगता येईल. आता हा जो नियम आहे तर या नियमाची मांडणी करत असताना काही गृहीतेसुद्धा विचारात घेतली आणि मग गृहीते कोणती आहेत या सिद्धांताची, तर या सिद्धांताचं पहिलं गृहीत आहे उत्पादनाचे सर्व घटक हे बदलणारे असतात, बदलले आहेत. सर्व घटक हे बदललेले आहेत आणि आपण बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये पाहिलं होतं की उत्पादनाचे 2च घटक आपण विचारात घेतले होते आणि त्यामध्ये 2 म्हणजे एक श्रम आणि दुसरा भांडवल. तर श्रम हा आपण बदलता उत्पादन घटक म्हणून विचारात घेतला होता आणि भांडवल हा काय आहे, अस्थिर म्हणजे ज्यामध्ये बदल होत नाही असा उत्पादन घटक विचारात घेतला होता. मात्र या ठिकाणी तसं नाही आहे. तर या ठिकाणी उत्पादनाचे सर्वच घटक हे बदलणारे असतात असं गृहीत घेतलं जातं. आता दुसरं गृहीत आहे भौतिक स्वरूपात प्रमाण फल मोजता येते. म्हणजे भौतिक स्वरूपामध्ये काय आहे, जे काही उत्पादनाचं आपल्याला प्रतिफल मिळणार आहे तर त्याचं मापन हे भौतिक स्वरूपामध्ये करता येतं. त्यानंतर तिसरं गृहीत आहे तांत्रिक स्थिती कायम आहे, ज्याला आपण तंत्रज्ञान म्हणतो. तर तंत्रज्ञानामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही. आपण जेव्हा सिद्धांताचं विश्लेषण करतो तर त्या विश्लेषण काळात तंत्रज्ञान हे कसं आहे, स्थिर आहे असं गृहीत धरलेलं आहे. आणि चौथं गृहीत आहे की पूर्ण स्पर्धा आहे. बाजारपेठेमध्ये काय आहे, पूर्ण स्पर्धा आहे. आता या सिद्धांताचं जे काही आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे ते आपण उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्टीकरण देणार आहोत. तर यामध्ये आता उत्पादनाचे जे सर्व घटक आहेत ते एकाच वेळी आपल्याला एकाच प्रमाणात बदलायचे आहेत आणि असं जर बदलले तर सुरुवातीला वाढते प्रतिफल, नंतर स्थिर प्रतिफल आणि शेवटी घटते प्रतिफल या सिद्धांतात दिसून येते. आणि मग आपण एक उदाहरण घेतलेलं आहे की समजा 1 श्रमिक आणि 2 भांडवल यांचा एक संच जर आपण मिळून संच केला आणि या संचाच्या मिळून उत्पादन घटकाचा एक पर्याप्त संयोग होतो आणि हा संयोग समप्रमाणात वाढवत नेला असता म्हणजे दुप्पट, तिप्पट, चौपट या प्रमाणात जर त्याला वाढवला असता प्रतिफलाचे स्वरूप आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येते. आता उदाहरण यामध्ये एक पत्रक दिलेलं आहे, तक्ता दिलेला आहे की त्या तक्त्यामध्ये 8 काय केलेले आहेत की 8 वेगवेगळे ज्याला आपण घटकांचे संयोग आहेत ते संयोग आपण घेतलेले आहेत. आणि मग यामध्ये घटकांचे संयोग घेत असताना आता पहिला संयोग जो आहे तर पहिल्या संयोगापासून काय आहे की एकूण उत्पादन हे 10 क्विंटल एवढं मिळतं. सीमांत उत्पादन 10 क्विंटल. त्यानंतर दुसऱ्या उत्पादन घटकाचा संयोग जो आहे त्याच्यापासून 25 एकूण उत्पादन जे आहे ते मिळतं 25 क्विंटल. सीमांत उत्पादन 15 क्विंटल. तिसऱ्या नगापासून 45 एकूण उत्पादन 45 क्विंटल. सीमांत उत्पादन 20 क्विंटल. त्यानंतर चौथ्या नगापासून एकूण उत्पादन 70 क्विंटल. सीमांत उत्पादन 25 क्विंटल. तर मग यामध्ये जी काही आता ही जे चौथा संयोग जो आहे तर या चौथा संयोगापर्यंत उत्पादनाचं काय आहे, वाढते प्रतिफल म्हणजे पहिली अवस्था आहे. पहिली अवस्था ही काय आहे, सीमांत उत्पादन जोपर्यंत वाढत जाते तोपर्यंतची ही पहिली अवस्था आहे. त्यानंतर सीमांत उत्पादन जे आहे 5व्या संयोगाला सीमांत उत्पादन जे आहे तर ते सीमांत उत्पादन हे 25च आहे. मात्र एकूण उत्पादन हे किती आहे, 95 एवढं आहे. आणि मग 25 आणि 6व्या घटकांचा संयोग आहे त्या संयोगाला सुद्धा सीमांत उत्पादन 25 आहे. म्हणजे या ठिकाणी सीमांत उत्पादन हे कसं आहे, स्थिर आहे. म्हणून या ठिकाणी स्थिर प्रतिफलाची अवस्था दिसून येते आणि ही अवस्था कितवी आहे, दुसऱ्या नंबरची आहे. आणि तिसरी अवस्था जी आहे तर त्यामध्ये मग सीमांत उत्पादन घटू लागतं आणि मग सीमांत उत्पादन घटलं की तेव्हापासून काय आहे, तिसरी अवस्था दिसते. आणि मग 7व्या घटकांचा संयोग जर आपण घेतला तर त्यापासून एकूण उत्पादन 140 मिळतं आणि सीमांत उत्पादन मात्र 20 मिळतं. पूर्वी हे 25 एवढं मिळत होतं, आता ते 20च क्विंटल एवढं मिळतं. आणि 8व्या नगापासून
पुन्हा 8वा संयोग जर आपण उत्पादनासाठी वापरला तर त्यापासून एकूण उत्पादन 155 आणि सीमांत उत्पादन मात्र काय आहे 15 एवढंच मिळतं. आणि मग ही जी आहे तर 7वा आणि 8वा हा जो संयोग आहे तर ही नियमाची तिसरी अवस्था आहे आणि या ठिकाणी घटते प्रतिफल आपल्याला दिसून येते. आता वरील उदाहरणावरून असे दिसून येते की सुरुवातीचे जे काही उत्पादनाचे घटकांचे संयोग आहेत त्यांचं प्रमाण आपण दुप्पट केल्यास एकूण उत्पादन 10 क्विंटल होतं. 10 क्विंटलऐवजी 25 क्विंटल होतं. आणि दुसऱ्या टप्प्याशी जर आपण सीमांत उत्पादन 15 क्विंटल येते. मग येथे उत्पादन दुपटीहून जास्त झाल्याचे दिसते. घटकांचे प्रमाण तिप्पट केल्यास एकूण उत्पादन 4.5 पट होते. घटकाचे प्रमाण चौपट केल्यास तेच उत्पादन 7 पट होते. आणि मग पर्याप्त संयोगात 1 पासून ते 4 पर्यंत वाढ आपल्याला होताना दिसून येते आणि त्या ठिकाणी आपल्याला वाढते प्रतिफल जे आहे ते वाढत जाते. आणि 5वा आणि 6वा जो काही संयोग आहे तर या संयोगापाशी आपल्याला उत्पादन प्रमाण जे आहे ते प्रतिफल स्थिर झालेले दिसते. आणि यापुढे मात्र आपण उत्पादन घटक वाढवत गेल्यास सीमांत उत्पादन हे घटत जाते. आपण वर ते आत्ताच पाहिलं आहे. आता यानंतर हा जो सिद्धांत आहे तर हा सिद्धांत आपल्याला आकृतीद्वारे सुद्धा स्पष्ट करायचा आहे. आणि मग आकृतीद्वारे स्पष्ट करत असताना इथं आकृती दिलेली आहे की क्षय अक्षावर उत्पादन घटकांचा संयोग दर्शवलेले आहेत. त्यामध्ये जे काही उत्पादनाचे घटक आहेत त्या उत्पादन घटकांचा आपण संयोग हा घेतलेला आहे. आणि संयोग 1, 2, 3, 4 असे जे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे आपण या क्षय अक्षावर हे उत्पादन घटकांचे संयोग दर्शवलेले आहे. आणि सीमांत उत्पादन जे आहे तर ते सीमांत उत्पादन आपण वाय अक्षावर सीमांत उत्पादन हे दर्शवलेलं आहे. आणि सीमांत उत्पादन जे आहे 5, 10, 15, 20, 25 आणि 30 असं आपण काय आहे सीमांत उत्पादन हे दर्शवलेलं आहे. आता यामध्ये आपण जर ग हा जर वक्र पाहिला तर या वक्रावर आपल्याला उत्पादन फलाच्या ज्या काही 3 अवस्था आहेत त्या तिन्ही अवस्था दिसून येतात. आता मग पहिली अवस्था जी आहे वाढते उत्पादन फल. तर वाढते उत्पादन फल ही जी अवस्था आहे तर अ, ब, क, ड हे जे 4 बिंदू आहेत तर या 4 बिंदूपर्यंत ही आपल्याला वाढत्या फलाची पहिली अवस्था जी आहे ती पहिली अवस्था दिसून येते. त्यानंतर ड आणि ई या दोन्हीमध्ये जे काही अंतर आहे तर हा वक्र आपल्याला ड ई हा वक्र काय दर्शवतो स्थिर उत्पादन फल ज्याला आपण दुसरी अवस्था असं म्हणतो. आणि तिसरी अवस्था जी आहे ती ई पासून ते ग पर्यंत जी अवस्था आहे ती आहे घटते उत्पादन फल आणि तिला आपण काय आहे तिसरी उत्पादन फलाची अवस्था संबोधतो. आणि मग अशा प्रकारे या आकृतीमध्ये आपल्याला काय आहे जे काही स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण या आकृतीच्या सहाय्याने आपण करणार आहोत. आणि मग आता प्रत्येक जी काही उत्पादन फलाची अवस्था आहे तर प्रत्येक उत्पादन फलाच्या अवस्थेनुसार आपण स्पष्टीकरण करणार आहोत. सुरुवातीला आहे वाढते प्रतिफल. आता आपण पाहिलं की उत्पादन घटकांच्या संयोगापासून सुरुवातीस वाढते प्रतिफल दिसून येते. आपण आकृतीमध्ये सुद्धा पाहिलं आणि उदाहरणामध्ये सुद्धा पाहिलं. आणि मग वाढते प्रतिफल जे आहे तर त्याची काही कारणं आहेत. कारण काय आहे की श्रमिक आणि यंत्रसामग्रीच्या बाबतीत विशेषीकरण आणि श्रम विभागणी शक्य असते. त्यानंतर प्रतिफलाचे फायदे यामुळे मिळतात. यांत्रिकीकरणाचे फायदे मिळतात. खरेदी विक्री विषयक जे फायदे असतात ते सुद्धा मिळतात. आणि यामुळे मग प्रथम अवस्थेमध्ये आपल्याला नेहमी काय आहे वाढते प्रतिफल जे आहे ते वाढते प्रतिफल दिसून येते. आणि मग आपण तक्त्यामध्ये पाहिलं की 1 ते 4 जे संयोग आहेत तर या 1 ते 4 संयोगापासून आपल्याला वाढते प्रतिफल जे आहे म्हणजे सीमांत उत्पादन जे आहे ते आपल्याला सुरुवातीला 10, 15, 20 आणि 25 असे आपल्याला वाढते उत्पादन त्या ठिकाणी जे आहे तर हे आपल्याला दिसून येते. आणि मग त्यामुळे अग वक्राचा जो आपण आकृतीमध्ये पाहिला अग वक्राचा अड हा जो भाग आहे तर हा भाग आपल्याला नेहमी काय दर्शवतो वाढते उत्पादन फल जे आहे ते दर्शवतो. आता वाढते उत्पादन फल
प्रत्ययास येण्याची काही कारणं आहेत, ती कारणं आपण पाहूया. आता वाढते उत्पादन फल का प्रत्ययास येते, तर त्याचं पहिलं कारण आहे अंतर्गत आणि बहिर्गत बचती. आता डॉक्टर मार्शल यांनी अंतर्गत आणि बहिर्गत बचतीमुळे उद्योग संस्थेला वाढत्या उत्पादनाचे फायदे मिळतात याची मीमांसा ही त्यांच्या लिखाणामध्ये केली. आणि मग उद्योग संस्थेचा विस्तार जसजसा होत जातो तसतसा त्या विस्तारामुळे उद्योग संस्थेला अंतर्गत अनेक अनुकूलतेचा लाभ हा उद्योग संस्थेला मिळतो आणि त्यामुळे उत्पादन वाढ जी आहे ती शक्य होते. आता या व्यतिरिक्त उत्पादन जी उद्योग संस्था आहे त्या उद्योग संस्थेचा जर विस्तार होत असेल तर या विस्ताराबरोबर त्यांना काही बाह्य घटकामुळे सुद्धा फायदे होतात आणि मग हे बाह्य घटकामुळे जे मिळणारे फायदे आहे त्याला आपण बहिर्गत बचती असं म्हणतो, बहिर्गत बचती म्हणतो. आणि मग या बहिर्गत बचतीसुद्धा उद्योग संस्थेचे आकार किंवा त्याचं उत्पादन वाढल्यामुळे या बहिर्गत बचती जी आहेत त्यासुद्धा त्यांना मिळतात. आणि मग यामध्ये उद्योगाचे स्थानिकरण झाले असेल तर त्या ठिकाणी अनेक वेगवेगळे उद्योग, वेगवेगळे जे काही संस्था आहेत त्या संस्था त्या ठिकाणी स्थापन होतात आणि त्याचेसुद्धा फायदे या उद्योगांना भेटतात. म्हणून अंतर्गत आणि बहिर्गत दोन्ही प्रकारचे लाभ किंवा बचती ज्या आहेत त्या उद्योग संस्थांना भेटतात. त्यानंतर आहे अविभाज्य घटकांचा पूर्ण वापर. आता काही घटकामध्ये अविभाज्यता हा गुणधर्म असतो आणि मग तांत्रिकदृष्ट्या हे घटक संपूर्ण विभाज्य असत नाहीत तर काही प्रमाणामध्ये ते अविभाज्य असतात आणि त्यामुळे सुरुवातीस या घटकासोबत जे इतर घटक वापरले जातात त्यांच्याशी अविभाज्य घटकाचे प्रमाण जास्त असते आणि मग त्यांचा अपूर्ण वापर होतो आणि उत्पादन कमी मिळतं. परंतु आपण जेव्हा उद्योग संस्थेचं उत्पादन वाढवत असतो तर त्या उत्पादन वाढवत असताना आपण इतर घटकांची संख्या वाढवतो आणि मग इतर घटकांची संख्या जशी वाढत जाते तसे हे जे अविभाज्य घटक आहेत तर या अविभाज्य घटकांचा पुरेपूर वापर व्हायला सुरुवात होते आणि मग अविभाज्य घटकांचा पुरेपूर वापर होऊ लागला की त्यामुळे उत्पादनसुद्धा वाढत जाते आणि परिणामी वाढते उत्पादन फल जे आहे ते वाढते उत्पादन फल आपल्याला प्रत्ययास येते. तर दुसरं कारण आहे. त्यानंतर तिसरं कारण आहे श्रमाचे विशेषीकरण. आता उद्योग संस्थेने जर आपल्या श्रमिकांमध्ये श्रम विशेषीकरण घडवून आणले तर त्यामुळे उद्योग संस्थेचा स्वतःचा नफा होण्यास मदत होते आणि मग त्यामुळे एकूण उत्पादन हे वाढताना आपल्याला दिसून येते. आता श्रम विशेषीकरणात काय आहे की एका श्रमिकास एखाद्या विशिष्ट कामामध्ये प्रवीण केले जाते किंवा त्याला तरबेज केलं जातं आणि ते काम त्याच्याकडून काय सातत्याने जर करून घेतलं तर त्या कामामध्ये तो ज्याला आपण प्रवीण म्हणतो तर ते प्रावीण्य तो मिळवतो आणि मग त्यामुळे त्याच्यावर सोपवलेले जे कार्य आहे तर तो आणखीन नवनवीन कल्पनाचा वापर करून काय आहे पूर्ण करतो. आणि म्हणून मग यामुळे जो काही श्रमिक आहे त्या श्रमिकांना आपल्याकडे सोपवलेलं जे काम आहे ते काम चांगल्या प्रकारे करण्याचं त्याला कौशल्य प्राप्त होतं आणि मग अशा प्रकारे श्रमविशेषीकरण घडून जर आणले तर त्याचा लाभ उद्योग संस्थेला मिळतात आणि त्यामुळे उत्पादन जे आहे ते वाढते उत्पादन फल प्रत्ययास येते. तर हे 3 कारणं वाढत्या उत्पादन फल प्रत्ययास येण्याची सांगितली जातात. त्यानंतर दुसरी अवस्था आहे स्थिर प्रतिफल. आता आपण पाहिलं की उत्पादन घटक ठराविक पटीने वाढवत असताना त्याच पटीत काय आहे त्याच पटीत वाढत असेल म्हणजे उत्पादनही त्याच पटीत वाढत असेल तर प्रतिफल मात्र स्थिर आहे असे समजले जाते. आणि मग उत्पादन घटक दुपटीने वाढवले तर उत्पादनही त्याच पटीने वाढते. आणि मग आपण पाहिलं की अग वक्राचा जो ड भाग आहे म्हणजे आपण अशी आकृती पाहिली पहा आणि मग हा जो ड भाग आहे तर या ड भागाला आपण काय म्हणतो स्थिर उत्पादन फल जे आहे तर ते स्थिर उत्पादन फल त्या ठिकाणी दिसून येते. आणि मग हे स्थिर उत्पादन फल जे आहे ते नेहमी क्षय अक्षाला काय असतं समांतर असतं आणि मग त्यामुळे आग वक्राचा ड हा भाग जो आहे
तर तो स्थिर फलाचा आहे. आणि आपण जो तक्ता पाहिला, पत्रक पाहिलं, तर त्या पत्रकामध्ये आपण चौथा 4 ते 6 संयोग जे पाहिले, तर त्या 4 ते 6 संयोगापासून आपल्याला स्थिर दराने वाढते उत्पादन फल जे आहे ते दिसतं. आणि या ठिकाणी सीमांत उत्पादन जे आहे ते प्रत्येकी चौथ्या संयोगाला 25 आहे, 5व्या संयोगाला 25 आहे आणि 6व्या संयोगाला सुद्धा 25 एवढं सीमांत उत्पादन मिळतं. तर त्या ठिकाणी ही स्थिर प्रतिफलाची अवस्था आहे. त्यानंतर तिसरी अवस्था आहे घटते प्रतिफल. आता मग आपण काही काळानंतर असेच उत्पादनाचे प्रमाण सातत्याने वाढवित नेले, तर त्यामुळे प्रतिफलाची ही जी काही स्थिरता आहे ती अमर्यादपणे वाढू शकत नाही. मग याचे कारण काय आहे की एकाच प्रमाणात सर्वच घटक वाढवित गेल्यास एक अशी अवस्था येते की त्या अवस्थेमध्ये उत्पादन घटकातील श्रम विभागणी आणि विशेषीकरणाला आणखीन वाव राहत नाही. आणि मग त्यांना जर वाव राहिला नाही तर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे तोटे हे अनुभवास येतात. आणि मग नैसर्गिक उत्पादन घटकांची जी उपलब्धता आहे ती उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे उत्पादनाचे प्रतिफल हे अखेरीस काय आहे घटायला सुरुवात होते, घटू लागते. आणि मग ते उत्पादनाचं प्रतिफल आहे ते घटायला सुरुवात होते. आणि मग आपण आकृतीमध्ये अ ग वक्राचा जो ई ग हा भाग आहे शेवटचा, ई फ ग असा जो भाग आहे जो नंतर उतरता आहे, तर या भागामध्ये उत्पादन फल जे आहे ई ग पर्यंत, तर हे उत्पादन फल काय आहे घटत जाणारे आहे. म्हणून ई ग हा घटते प्रतिफल दर्शवतो. तर अशा प्रकारे आपण ह्या ज्या 3 अवस्था आहेत त्या 3 अवस्था आपण बदलत्या प्रमाणाचा नियम होता, तर त्या बदलत्या प्रमाणाच्या नियमाप्रमाणेच या सिद्धांतामध्ये, या नियमामध्ये सुद्धा काय आहे ज्याला आपण घटता जो परिमाण प्रत्यय नियम आहे, तर या परिमाण प्रत्यय नियमामध्ये सुद्धा हा जो बदल आहे तर तो बदल आपल्याला किंवा या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था आपल्याला यामध्ये दिसतात. आता काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे सर्व घटक हे सारख्याच प्रमाणात बदलणे शक्य नसते आणि तसेच काही घटक अविभाज्य असतात अशी टीका या नियमावर केली जाते. मात्र असं असलं तरी दीर्घकाळामध्ये जे काही उत्पादनाचं विश्लेषण आहे ते उत्पादनाचं विश्लेषण करण्यासाठी हा नियम मात्र उपयुक्त ठरतो. यानंतर प्रश्न आहे. आता या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तर तो परिमाण प्रत्याय नियम आहे. परिमाण प्रत्याय नियम स्पष्ट करा. आणि मग हा परिमाण प्रत्याय नियम आहे तो परिमाण प्रत्याय नियम आपण स्पष्ट करायचा आहे. आणि खाली लिंक दिलेली आहे. तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चर जर पाहायचा असेल तर यासाठी लिंक दिलेली आहे. या निळ्या अक्षरावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला मागील व्हिडिओ हा पाहता येतो. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या आपण यूट्यूब किंवा आपलं क्लासरूमचं जे काही कमेंट बॉक्स आहे तर त्या कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या अडचणी नोंदवू शकता. थँक्यू.